महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेसाठी खूप विलंब झाला होता. महायुती सरकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली असल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे समजले होते. शिंदे यांची शिवसेना सत्ता स्थापनेत अडथळा ठरत असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन करू शकतील एवढे संख्याबळ या दोन्ही पक्षांकडे नक्कीच होते. तरी देखील भाजप एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न का करत होता? एकनाथ शिंदे यांच्याशिवायही सरकार स्थापन होऊ शकत असताना भाजपने तसे का केले नाही? चला जाणून घेऊया याची कारणे या व्हिडिओच्या माध्यमातून. निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद हवे होते अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र भाजप ते द्यायला तयार नाही. त्यामुळे गृहमंत्रीपदाची मागणी शिंदेकडून करण्यात आली होती. त्यावर केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेतील तो मान्य करू असेही शिंदे म्हणाले होते. एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते भाजपावर दबाव टाकत होते. परंतु भाजपकडे संख्याबळ असतानाही ते सावध पावले का उचलत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. एकनाथ शिंदेशिवाय भाजपा सरकार बनवू शकतो, परंतु तसं न करण्यामागची काय कारण आहे चला जाणून घेऊया. पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर लवकर होत नसलेले एकमत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस भाजपकडून आघाडीवर होते, पण यावेळी देखील भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करून नवीन चेहरा पुढे दिला जाईल असे सांगितले जात होते. पण महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात नव्या चेहऱ्यावर जबाबदारी सोपवणे जोखमीचे असू शकतं. तसेच फडणवीस यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी पक्षाला दिलेले मोठे यश बघून त्यांचंच नाव सर्वप्रथम पुढे आल्याचे दिसते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक. मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. BMC देशातील अनेक राज्यापेक्षा श्रीमंत आहे. मागील 30 वर्षापासून तिथे शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात व्हावी, कारण तेथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा पराभव ते करू शकतात. हे विधानसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यात महायुतीला 22 जागावर विजय मिळवला आहे. 15 जागावर भाजपा आणि 6 जागा शिवसेनेच्या पाडल्यात गेल्या. मवियात सर्वाधिक 10 जागा ठाकरेंना मिळाल्यात. म्हणूनच मुंबई महापालिकेत जिंकायचं असेल तर एकनाथ शिंदे सोबत असणे आवश्यक आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंना दूर करणे भाजपला परवडणारे नाही. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मराठा राजकारण. मागील 2 वर्षापासून राज्यात मराठा आरक्षणाचा वाद आहे. मराठा OBC वादात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी कमान सांभाळली. शिंदे हे मराठा समाजाचा चेहरा म्हणून पुढे आलेत. त्यांनी आरक्षणातून होणारी नाराजी मिटवण्यासाठी प्रयत्न केले. निकालात मराठा समाजाने महायुतीच्या बाजूने कौल दिल्यामुळे एकनाथ शिंदेंना एकदम दूर करणे भाजपाला शक्य नाही. चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल. एकनाथ शिंदेंना दूर करून भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सरकार स्थापन केले आणि नंतर अजित पवारांचे ब्लॅकमेलिंग सुरू झाले तर भाजपची अडचण होईल. एकनाथ शिंदेसोबत बार्गेनिंग करण्यात भाजपाला अडचण नाही, पण अजित पवार किंगमेकर बनले तर भाजपाला मोठे निर्णय घेण्यास अडचण होईल. भाजप महाराष्ट्रात कमकुवत होईल आणि हे पक्षाला परवडणारे नाही. तसेच अजित पवार यांच्याबाबत भाजपमध्ये नेहमीच संशयाचे वातावरण राहिले आहे. या सर्व कारणामुळे भाजपने एकनाथ शिंदेंना सोडून फक्त अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली नाही. मित्रांनो, माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.